नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत रोहू फिश करी. अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी मी 1 केजी रोहू फिश घेतले आहे. त्याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं. त्यामध्ये हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट घालून मॅरिनेट करण्यासाठी ठेवले आहे. त्यानंतर आपल्याला पीसेस फ्राय करून घ्यायचे. तर बघू शकता इथे पीसेस फ्राय झालेले आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण अद्रक लसूणची पेस्ट, 4 टमाटर आणि 1-2 कांद्याची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर बघू शकता एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कांदा घालून आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. अद्रक लसूणची पेस्ट घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धनिया पावडर घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 3 टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे त्यानंतर आपले मसाले शिजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाले चांगले शिजल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला पीसेस घालून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मसाल्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला फ्राय केलेले पीसेस घालून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे पीसेस फ्राय केलेले पीसेस त्यामध्ये मी घालून घेतलेले आहे. त्यानंतर बघू शकता आपली फिश करी एकदम रेडी झालेली आहे. तुम्हाला फुल रेसिपी बघायची असेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.